नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाला अर्जुन सायली रंगे हात पकडतात घरात चोरी करताना. त्यानंतर अर्जुन ते गाठोड सायलीला दाखवतो जे प्रियाच आहे म्हणून अर्जुनने घेतलेला आहे ताब्यात. ते गाठोड तो सायलीला दाखवतो. त्या गाठोड्यामधल्या ज्या वस्तू आहे त्या पाहिल्यानंतर सायलीची मेमरी परत आलेली आहे. तिला तिचा भूतकाळ आठवू लागलेला आहे. म्हणजे तिचा आणि रविराज प्रतिमा यांचा झालेला अपघात तिच्या डोळ्यासमोर येत आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली यांना कळलेलं आहे की प्रियाने काय केलेलं आहे. म्हणून अर्जुन आणि सायली या दोघांनी नवीन नाव टाकलेलं आहे आणि प्रियाला सांगितलेलं आहे की सायलीच गाठवड मला माहिती आहे कुठे आहे, ते तू कुठे लपवले. आणि मग प्रियाचा पाडला केल्यानंतर त्यांना कळत की ते महिपच्या घरी आहे आणि मग ती महिपच्या घरात चोरी करायला घुसली. तर इकडे नागराजने मात्र प्रियाला धमकी दिलेली, कारण प्रियाने नागराजचा गळा पकडलेला आहे. त्यामुळे नागराज मात्र आता प्रियाची वाट लावणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो की करणार तू माझी मदत, तुझ्या आई बाबांना शोधायला आपण दोघ मिळून शोधूया तुझ्या आई बाबांना. इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की हो शोधूया आपण, पण मला एक कळत नाहीये की मला का सांगितलं नाही तुम्ही. तेव्हा सायली म्हणत असते की मी तुला सांगण. अर्जुन म्हणत असतो की मी तुला सांगणारच होतो, पण तुला या गोष्टींचा त्रास होतो ना म्हणून मी तुला सांगितलं नाही. कारण मला असं वाटत होतं की माझ्याकडे व्यवस्थित तसे पुरावे तर आले पाहिजेत ना, त्याशिवाय मी तुला कसं सांगणार आहे या गोष्टी. असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सायली म्हणते की चालेल, आता ठरलं तर मग आता मी हे सगळं आता आपण दोघांनी एकत्र येऊन ह्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे असं ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे सायली अर्जुन या दोघांनी एकमेकांचा हात हातात दिलेला आहे आणि ठरवलेलं आहे की पुढे काय करायचे आहे, कशा पद्धतीने गोष्टी सोडवायच्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांचा झालेला आहे. तर इकडे सायली या सगळ्यासाठी आता तयार झाली आणि अर्जुनच्या सोबत जर सायली असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, हे अर्जुनलाही माहिती आहे. त्यामुळे अर्जुन सुद्धा खुश झालेला आहे. फायनली या गोष्टी ज्या आहेत त्या सायली अर्जुनने ज्या पद्धतीने ठरवलेल्या होत्या त्या पद्धतीने घडत आहेत. इकडे प्रिया मात्र घरात घुसलेली आहे आणि तीच गाठोड शोधत आहे. तीच गाठवण ज्या ड्रॉवरमध्ये ठेवलेलं होत त्या ड्रॉवर मध्ये ती शोधते, पण तिला काही ते गाठवण सापडत नाही. तिने विचार करू लागते की ते गाठवड गेलं कुठं, कारण ते तर मी इथेच ठेवलं होतं. मग अचानक गायब कसं झालं आणि ते कुठे गेलं असेल या गोष्टींचा शोध ती घेत असते. गाठोड कोणाच्या हाती तर लागलं नसेल ना, काय झालं असेल या सगळ्या गोष्टींचा विचार तिचा चालू असतो. नक्की गाठोड कुठे असेल, कोणी घेतलं असेल. इकडे सायली आणि अर्जुननी एकमेकांचा हात हातात घेत आता शपथ घेतलेली आहे की काहीही झालं तरीही लवकरात लवकर सायलीच्या आई बाबांना शोधायचं आहे, हे त्यांचं ठरलेलं आहे. आणि त्यामुळे त्या गोष्टींचा ते आता सायली सुद्धा आनंदाने ह्यासाठी तयार झालेली असते. त्यामुळे अर्जुनला सुद्धा खूप बरं वाटत असतं आणि अर्जुन या सगळ्यासाठी आता सायलीची मदत घेणार आहे. जर सायली अर्जुनच्या सोबत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, हेही तेवढंच खरं आहे. परंतु इकडे त्या दोघांचं बोलणं चालू असतं. त्याच वेळेस सायली आणि अर्जुनला आवाज येतो आणि प्रियाच्या रूममधून तो आवाज आलेला आहे म्हणून दोघंही त्या रूमकडे धावत जातात. तर पाहतात तर काय प्रिया एवढी घाबरलेली असते की आता काय करू, आता कुठे लपू, तोंड अशी तिची अवस्था झालेली आहे. आणि मग सायली आणि अर्जुन इकडेच येतात. ही गोष्ट तिच्या लक्षात आल्यानंतर मात्र रियाने आता स्वतःला लपवून ठेवायचं ठरवले. सायली आणि अर्जुन
प्रियाच्या रूममध्ये आलेले असतात आणि पाहतात तर काय ते म्हणतात की चोरी झाली, चोर शिरला आपल्या घरामध्ये. पण हे कसं शक्य? चोर कुठून आला हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन म्हणत असतात की कसं शक्य झालं हे सगळं, कारण अशी कशी चोरी होऊ शकते आणि हे काय झालेलं आहे असं सायली आणि अर्जुन एकमेकांना विचारू लागतात. तेव्हा मात्र अर्जुन तिथे आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की नाही सायली, काहीतरी वेगळं झालंय, मला कळत नाहीये की ही चोरी अशी कशी होऊ शकते. हा प्रश्न अर्जुनने सुद्धा सायलीला विचारलेला असतो. हे शक्यच नाही असं अर्जुनच म्हणणं असतं. आपण चल गेटकडे पाहूया. तेवढ्यात सायलीच लक्ष कपाटात लपलेल्या प्रियाची ओढणी जी असते ना ती बाहेर येते. म्हणजे त्या ओढणीने प्रियाचा घात केलेला असतो आणि त्या ओढणीमुळे प्रिया आज अडकलेली असते. खरं तर ओढणी तिथे दिसली नसती तर सायलीच्या लक्षातही आलं नसतं. परंतु हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सायली म्हणते की चला चला आपण ना गेटकडे जाऊन बघूया. असं म्हणत सायली अर्जुनला घेऊन मुद्दाम्स इथून बाहेर पडते आणि त्याचवेळी त्या संधीचा फायदा घेऊन प्रिया पटकन कपाटातून उडी मारते. त्या क्षणी अर्जुन आणि सायली पुन्हा रूममध्ये आलेले असतात. कारण अर्जुन आणि सायलीला माहिती असावं की प्रिया काय करणार आहे, प्रिया कोणत्या थराला जाऊ शकते. या गोष्टी अर्जुन आणि सायलीला चांगल्याच माहिती आहेत. प्रिया अशी अक्षरशः तोंड लपवण्यासारखी तिची अवस्था झालेली असते की हे काय होऊन बसलं. म्हणजे हे तर दोघेजण गेटकडे गेले होते ना, मग हेतच कसे. मग सायली म्हणते मला कळत नाहीये, हा चोर शिरलाय का घरात. तेव्हा प्रिया म्हणते हे माझ्या हक्काचं घर आहे, चोर काय म्हणतेस मला. त्यावरती सायलीच म्हण असता तुझ्या हक्काचं घर आहे ना, मग अशी चोरासारखी का शिरतेस ना. तेव्हा ती म्हणते की तुझी तूच माज यावरती वेळ आणलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की पण मला काय म्हणायचं, तू का आलेलीस इथं. ती म्हणते माझं काही साहित्य राहिलेलं आहे ना, ते घ्यायसाठी मी आलेली आहे. त्यावरती अर्जुनच असं म्हणणं असतं की तुझं साहित्य तर सगळं मी बाहेर फेकलेलं आहे कधीच. तुझं कसलं साहित्य आलंय आणि तू कशासाठी आलीस ते सांगस. अर्जुन तिला स्पष्टपणे विचारत असतो. पण आता प्रियाकडे काय उत्तर असतात का हे तर आपल्याला माहितीच आहे. प्रियाकडे कुठे काय उत्तर आहेत आणि प्रिया काय उत्तर देणार, कारण तिने तर चोरी करायला आलेली तिची चोरी पकडली गेली आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात की आम्हाला माहिती, तू काय शोधतेस. अर्जुन म्हणतो की हे बघ कस मिळते का नवी, तू इथं काय शोधते आणि तुझं गुपित मला कळले. त्या क्षणी प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. तिला कळायचं बंद होतं. माझं गुपित कळले म्हणजे नक्की काय झालंय हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया तिथून निघून चाललेली असते. अर्जुन तिला म्हणतो की तुझं गुपित मला कळले काय आहे ते, आणि आता लवकरच सत्य समोर येईल. हे ऐक क्षणी प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. सायली म्हणते तुम्ही असं का म्हणाला, नक्की काय झालं. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की तीच गुपित मला कळले. याचा अर्थ तिने जे गाठवड होत ना तिचं ते मला मिळाल. सायली म्हणते म्हणजे. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की हो, तुला आठवतं का मागच्या वेळेस बघ तू मला फोन केलेला आणि मी इथं त्यांच्या रूममध्ये होतो तेव्हा ते एक गाठवड मी शोधायला आलेलो होतो. ते ऐकल्यानंतर सायली म्हणते काय. तेव्हा सायली म्हणते की तीच गाठवड मला मिळाले कारण त्याचा मी शोध घेत होतो. तुझ्या आई बाबांचा शोध मी जेव्हा घ्यायला सुरुवात केली होती तेव्हा मला पोलीस स्टेशनमधून एक गोष्ट कळली की मधुभाऊ तुमच्या आठवणी ज्या होत्या लहानपणीच्या ते गाठोड्यात ठेवायचे, आणि नेम काय झालं माहितीये का, त्यातून 2 गाठोडे गायब आहे. सायली म्हणते हो मला माहिती आहे, ते मधुभाऊ ठेवायचे, पण मधुभाऊनी मला माझं गाठोड कधी दाखवलं नाहीये. झालं इत सगळा कचका झाला कारण सायलीला तीच गाठोड कोणत आहे हेच माहीत नाहीये. मग अर्जुनला ती म्हणते चला मला दाखवा ते गाठोड कुठे आहे, बघूया आपण काय झालंय ते. अर्जुनला ती सांगत असते तेव्हा अर्जुन म्हणतो की हो चल, परंतु सायली म्हणत असते
की तीन माझं गाठोड का चोरल, कारण तिचा काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय ती असं कोणतंही काम करणार नाही. तिचा काय स्वार्थ याच्यामध्ये, म्हणून तिने माझं गाठोड चोरलेलं आहे हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. आणि सायली म्हणत असते की नाही, शक्यच नाही, याच्या मागे काहीतरी वेगळं कारण आहे. हा विचार सायलीच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि सायली म्हणत असते की नाही नाही, याच्या मागे जे काही आहे ना ते शोधावंच लागणार आहे. इकडे महिप्तने पाटलाला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की इतका वेळ लागतो का एक बाई शोधायला, कारण महिप्तला काहीही करून इकडे प्रियाच्या आईला शोधून समोर आणून ठेवायचं आहे. त्यासाठी हे सगळं महिप्तच चाललेला, कारण प्रियाची ट्वटीव जी आहे ना ती त्याशिवाय बंद होऊ शकणार नाही असं महिप्तच म्हणणं आहे. पाटील म्हणतो की खूप जुनी केस आहे ना, थोडा वेळ लागेल, थोडा वेळ द्या ना महिप्त शेठ, असं पाटलाच म्हणणं असतं. तेव्हा मात्र महिप्त म्हणतो की तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे. इकडे अर्जुन आणि सायली आता दोघेही रूममध्ये आलेले असतात. सायली म्हणालेले असते की दाखवा मला ते गाठोड, आणि मग अर्जुन ते गाठोड कपाटात जे ठेवलेलं आहे ते बाहेर काढतो आणि सायलीला देऊ लागतो. सायलीच्या हातात अर्जुनने ते गाठोड दिलेलं आहे. तेव्हा मात्र सायली त्या गाठोड्याकडे पाहते. सायलीला खरंतर त्या गाठोड्याबद्दल काहीच माहिती नसतं, कारण जर सायलीला मधुभाऊनी आधी ते गाठोड दाखवलं असतं तर ऑसली सायलीला कळलं असतं की ते गाठोड तिचंच आहे. पण नाही, असं काहीच झालेलं नव्हतं. मधुभाऊनी ते गाठोड सायलीला कधी दाखवलेलंच नव्हतं. त्यामुळे सायलीला ते गाठोड तिने आता हातात घेतलेलं आहे. ती पाहत पण ओळखूच येत नाहीये की ते गाठोड कोणाचं आहे. जर का सायलीने ह्या गोष्टी आधी पाहिल्या असत्या, आधी मधुभाऊनी तिला गाठवड दाखवलं असतं तर त्याचा फायदा झाला असता. इकडे प्रिया रूममध्ये आलेली असते. तिला खूप राग आलेला असतो, तिची खूप चिडचिड होत असते. तेव्हा नागराज तिथे येतो आणि म्हणतो काय झालं, अर्जुन आणि सायली तिथेच होते ना. तेव्हा प्रिया म्हणते काय म्हणजे तुम्ही मुद्दाम मला त्या घरात पाठवलं होतं, म्हणजे तुम्हाला माहिती होतं माझी चोरी पकडा म्हणून तुम्ही तस केलेलं होतं, असं नागराज म्हणत असतो. तेव्हा मात्र रियाला खूप राग येतो. रिया म्हणते की तुम्ही आणि महिप्त मिळून कितीही डाव खेळा पण जिंकणार तर मीच आहे, कारण काहीही झालं तरीही मी जिंकणार आहे, असं म्हणत प्रियाने चक्क महिप्तचा गळा पकडलाय. आता याची शिक्षा प्रियाला काय भोगायला लागू शकते याचा विचार आपण करूच शकत नाही, कारण नागराजचा गळा पकडलेल्या रियाची वाट लागायला वेळ लागणारही नाही, कारण काहीही झालं तरीही नागराज जर का पिसळला तर प्रिया मात्र ढगात जाणार हे नक्की आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होते हे आपण पुढे पाहणार आहोत. नागराज प्रियाला काय धमकी देतो, सायली ते गाठोड पाहत आहेत. अर्जुनने ते गाठोड सायलीला उघडायला सांगितलेलं आहे. सायली जेव्हा ते गाठोड उघडते तेव्हा त्यातील एक एक वस्तू तिच्या नजरेच्या समोर येत आहेत. गाठोड उघडल्याबरोबर पहिल्यांदा तिला दिसते ती म्हणजे लहानपणीची भावली, आणि ती भावली पाहून सायलीला काही काही गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. भावलीकडे पाहून तिच्यावरून हात फिरवून तिला जुन्या गोष्टी हळूहळू आठवतायत. अर्जुन तिच्याकडे पाहतोय. अर्जुनला कळत नाहीये की नक्की सायलीला काय आठवत्य आणि सायलीला काय होते ते, पण एक एक वस्तू पाहताना सायलीच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र बदलत चाललेले आहेत. सायलीच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव न राहता ती टेन्शनमध्ये चालली आहे आणि तिला दुःख होते हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय. लहानपणीचा ती फोटो देखील पाहते आहे. फोटो पाहिल्यावर तिला जुन्या गोष्टी काहीतरी आठवू लागलेल्या आहेत. तिला काहीतरी दिसतंय पण ते अंधुक आणि अस्पष्ट. स्पष्ट दिसतंय कुठेतरी आहे ती आणि तिला काहीतरी होते असं तिला जाणवते, पण नक्की ती कोठे आहे हे मात्र तिला समजत नाहीये. लहानपणीचा एक ड्रेस पण त्यामध्ये आहे आणि तो ड्रेस जेव्हा ती हातात घेते, त्याला स्पर्श करते, तेव्हा तर अख्खी फॅमिली तिला आठवू लागलेली आहे. कोणीतरी आपल्याला उचलून घेतलेलं आहे आणि आपण कुठेतरी चाललेलो आहोत. आपली फॅमिली आपल्याबरोबर आहे असं दुसर तिला थोडंच आठवू लागले आहे. तिच्या हातामध्ये नंतर तिने रेबीन घेतलेली आहे
लहानपणाची तिची ती रेबीन जेव्हा हातात घेते तेव्हा तिला आठवतं की तिच्या वडिलांनी तिला उचलून घेतलेलं असतं, पण तिला अजून तिचे वडील हे रविराज आहेत हे मात्र स्पष्टपणे आठवत नाहीये. आणि त्यानंतर एक महत्त्वाची वस्तू तिच्या हाती लागते, आणि ती वस्तू म्हणजे सायलीच्या लहानपणीच्या कारची एक वस्तू तेथे असते. त्यांची सगळी फॅमिली इली जेव्हा बाहेर पडलेली असते तेव्हा त्यांच्या कारच्या समोर असणारी अडकवलेली वस्तू तिला दिसत आहे. आता सर्वजण कारमध्ये चाललेले तिला आठवत आहेत, आणि तेव्हा सायली एकदमच सिरियस झालेली आहे, कारण या कारचा अपघात झालेला देखील तिला आठवत आहे. आणि या सगळ्या आठवणीने सायली परेशान झालेली आहे. तिला या वस्तू आता पावसाच वाटत नाहीयेत. आणि मग अर्जुनला देखील ही गोष्ट लक्षात येते, आणि त्या सगळ्या वस्तू त्याने तिच्या हातातून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा गाठोड्यात ठेवलेल्या आहेत. सायली, काय होते? तुम्हाला काय टेन्शन येतं का? काय त्रास होतोय का? असं तो तिला विचारतोय. सायलीन अक्षरशः दोन्ही हातान तिचं डोकं धरून ठेवलेलं आहे. सायलीला खूपच त्रास होऊ लागलेला आहे. तिला त्या लहानपणाच्या आठवणीने खूपच वाईट असं वाटते आणि त्रास होतोय. अर्जुन तिला पाणी पिण्यास देतो. सायली पाणी पिते आणि अर्जुन सगळ्या वस्तूच ते गाठोड बाजूला ठेवतो, आणि तो म्हणतो की आपण आता हे बघायलाच नको. सायली माफी मागते, मला माफ करा, खरं तर मी हे सगळं पाहिलं पाहिजे आणि तुम्हाला उत्तर द्यायला पाहिजे, पण आता सध्या मला काय होते ना ते मला कळत नाहीये. असं म्हणून तिने डोक्याला धरलेलं आहे. अर्जुनला समजतंय की तिला या सगळ्या वस्तूंचा खूपच त्रास होतोय. तर इकडे प्रियान चक्क नागराजची कॉलर धरलेली आहे आणि त्याला म्हणते की तुम्ही काय आता मला संपवण्याचा विचार करताय काय? नागराज कॉलर सोडतो आणि म्हणतो, अहो वरून डायरेक्ट आरेतुरीवर आलीस ना, तू थांब. तुझा माज कसा उतरवतो ना ते बघ. तुला असं वाटत असेल की मी शांत बसणार आहे, मी शांत बसणार नाहीये. भलं आम्हाला गोष्टी आमच्या डोक्यावर आणि आपण पुढचं काहीच सांगू शकत नाहीये. त्या अर्जुनच्या जवळ येते आणि अर्जुनला म्हणते, तुम्ही माझ्यासाठी एवढं करत आहात, पण मी तुम्हाला चांगला रिस्पॉन्स देत नाही, याचं तुम्हाला वाईट वाटत असेल ना? तेव्हा अर्जुन म्हणतो की असलं काय बोलताय? असं नाही काय. आता तुम्हाला जर का काही गोष्टी आठवत असतील आणि त्या गोष्टीने तुम्हाला त्रास होत असेल तर असं काही नाहीये की मी तुम्हाला वारंवार त्या वस्तू दाखवल्या पाहिजेत. तेव्हा सायली म्हणते, पण मी ठरवले की त्या वस्तू वारंवार बघायच्या अगोदरच बघा ना, की मला गाडीच्या स्पीडचा खूप त्रास व्हायचा, पण तुमच्या सहवासामुळे हळूहळू ती गोष्ट आता कमी झालेली आहे. असंच हळूहळू त्या वस्तूंविषयीच देखील माझ्या मनामध्ये असलेली भीती हळूहळू कमी होईल आणि त्या वस्तूंविषयीची सगळी माहिती मी तुम्हाला सांगू शकेल. त्यामुळे आज माझं जे काही झालेलं आहे, असं झालं तरी देखील मी ठरवलंय की त्या वस्तू पाहायच्या आणि त्या वस्तूमधून नक्की मला काय समजतंय ते तुमच्याबरोबर शेअर करायचं. अर्जुन म्हणतो, अशी गडबड करायची काही गरज नाहीये. सायली म्हणते, बरोबर आहे तुमचं, पण जर का गडबड केली तर मला माझ्याच आईवडिलांना लवकरात लवकर भेटता येईल ना. त्यामुळे मीच ठरवलेलं आहे की त्या वस्तू पुन्हा एकदा बघायच्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला त्याविषयी काहीतरी सांगायचं. अर्जुन म्हणतो, हे बघा, आता तुम्हाला त्रास होतोय ना, तर आता अजिबात त्रास करून घेऊ नका. मी तुमची मनस्थिती समजू शकतोय, त्यामुळे मी तुम्हाला म्हणणार नाही की त्या वस्तू पुन्हा पुन्हा पहा आणि स्वतःला त्रास करून घ्या. पण सायली अर्जुनला म्हणते, असं असलं तरी मला त्या वस्तू पाहायच्याच आहेत, कारण त्या वस्तू पाहिल्यानंतरच मला बालपण आठवणार आहे. त्याच्याविषयीच्या काही वस्तू त्याच्याविषयीच्या काही आठवणी आठवणार आहेत. अर्जुन म्हणतो, असं असेल तर त्या वस्तू तुम्ही पुन्हा पुन्हा पाहिल्या तरी काही हरकत नाही, पण मी तुमच्याबरोबर आहे. तुम्हाला काही त्रास किंवा काही अडचण मी येऊ देणार नाही, असं तो तिला सांगतो आणि तिला दिलासा देखील देतो. तेव्हा सायली म्हणते, मला माहिती आहे आता तुम्ही माझ्याबरोबर आयुष्यभर आहात, त्यामुळे मला तुम्ही कसलाच त्रास होऊ देणार नाही आणि म्हणूनच त्या वस्तू
तुम्ही वारंवार पाहणार आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो, पण आपल्याला दुसरं गाठवड पाहायचं आहे. ते आपल्याला कुठे मिळणार आहे? तेव्हा सायली म्हणते, त्याची काळजी तुम्ही करू नका. मला प्रियाची नस ना नस माहिती आहे. आपण प्रियाला नुसती धमकी दिली ना की ती अस्वस्थ होणार आहे आणि दुसऱ्या गाठोड्यापर्यंत जाणार आहे. तुम्ही फक्त तिला फोन करून सांगायचे आहे की प्रिया, मला तू गाठवड ठेवलेला आहे ना, ते सगळं माहिती आहे आणि ते मला मिळालेलं आहे. त्यामुळे आता दुसऱ्या गाठोड्यापर्यंत देखील आपण पोहोचणार असं तिला वाटणार आणि मग आपण तिचा पिछा करून दुसऱ्या गाठोड्यापर्यंत पोहोचू शकतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली हे रविराजच्या घरी चाललेले असतात आणि तेव्हाच अर्जुनने प्रियाला धमकी देखील दिलेली आहे. प्रियाला अर्जुन म्हणतोय की मला गाठोड्याविषयी सगळं काही माहिती आहे, त्यामुळे तो आमचं काहीच करू शकत नाही. आणि तेव्हा प्रिया चांगलीच अस्वस्थ झालेली आहे. सायलीने केलेली आयडिया प्रियावर अगदी लागू पडलेली आहे आणि प्रियाने ठरवले की ते गाठोड आपण ताब्यात घ्यायचं आहे आणि त्यामुळे प्रिया चक्क महिपच्या घरी जाण्याचं धाडस करत आहे. महिपच्या घरी जाऊन महिपच्या कपाटातून ते गाठोड घ्यायचं असं तिने ठरवलेलं आहे आणि ती महिपच्या घरी शिरलेली आहे. प्रियाचा पाठलाग करत करत अर्जुन आणि सायली देखील तिच्या पाठीमागे आलेले आहेत. पण ही प्रिया महिपच्या घरी का चालली आहे ते मात्र त्यांना समजत नाहीये. अर्जुन ठरवतो की मला देखील आता तिच्या मागे जाणं गरजेचं आहे, कारण ती जर का तिकडे जात असेल तर ती काय करते हे बघणं गरजेचं आहे, तरच आपल्याला ते गाठोड सापडणार आहे. आणि मग अर्जुन प्रियाचा पाठलाग करत महिपच्या घरात गेलेला आहे. आता गाडीमध्ये फक्त सायली आहे आणि सायली सगळं पाहते आहे की काय चाललेलं आहे. अगोदर प्रिया गेलेली आहे. प्रियाच्या पाठोपाठ अर्जुन आतमध्ये गेलेला आहे आणि आता दोघंही महिपच्या घराच्या आतमध्ये गेलेले आहेत. आणि तेवढ्यात मोठा घातच झालाय, कारण महिप आतापर्यंत घरी नव्हता, पण आता महिप घरी आलेला आहे आणि सायली पुरती घाबरून गेलेला आहे, कारण आता महिप आतमध्ये आलेला आहे म्हणल्यानंतर तो घरात जाणार आणि घरात गेल्यानंतर तो या दोघांनाही पकडणार. या भीतीने तिने आता हॉर्न वाजवायला सुरुवात केलेली आहे. ती हॉर्न वाजवून अर्जुनला सावध करण्याचा प्रयत्न करते, पण आता तिने वाजवलेला हॉर्न अर्जुनला ऐकू जाईल का आणि तो त्या घरातून मागे येईल का हे मात्र मोठं कोड आहे. अर्जुनला तो हॉर्न जर का ऐकू आला नाही तर अर्जुन महिपच्या नजरेत येणार आणि मग महिप आणि अर्जुन यांच्यामध्ये फायटिंग किंवा मारामारी होऊ शकते. हे देखील आपल्याला माहिती आहे. पण आता सायली यावर नक्की काय उपाय करणार आहे ते आपल्याला पुढील भागातच पाहता येणार आहे. पण अर्जुन मात्र प्रियाच्या मागोमाग गेलेला आहे आणि त्याने ठरवले की प्रियाकडून त्या वस्तू आपण मिळवायच्याच. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.